श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या सर्व 93 महसूल मंडळांमध्ये 25% अग्रिम पीक विमा मंजूर. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र विभाग सुरू. आणि श्री क्षेत्र माहूर इथं नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोवळे यांनी पाठवलेली ही माहिती. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सर्व 93 महसूल मंडळांमध्ये 25% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याला 311 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पीक विमाधारक शेतकऱ्यांना अग्रिम नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिसूचना लागू केली होती. त्यानंतर विमा कंपनीनं त्यावर जिल्हास्तरीय समितीकडे आक्षेप नोंदवले होते. विमा कंपनीनं नोंदवलेल्या आक्षेपावर जिल्हास्तरीय सुनावणी झाली. त्यावेळी कृषी विभागानं आक्षेपांचं योग्य खंडन केलं. त्यानंतर विमा कंपनीनं सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सर्व महसूल मंडळांना अधिसूचना लागू करण्याचं मान्य केलं. जिल्ह्यातल्या 16 ठिकाणी ग्रामीण युवकांसाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं. भोकर तालुक्यातल्या वाकद इथं झालेल्या विशेष समारंभात खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार गजानन घुगे, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार आदींची उपस्थिती होती. नांदेडमध्ये 10वा रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड उपस्थित होते. यावेळी विविध विभागात निवड झालेल्या 55 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आलं. शासकीय नोकरी ही एक लोकसेवेची मिळालेली पवित्र संधी आहे असं समजून कार्यरत राहावं, असं कराड यांनी यावेळी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 25 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत 19 ग्रामपंचायतींसाठी 81.38% तर 25 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी 76.73% मतदान झालं. अधिकाधिक ग्रामपंचायतीवर विजय मिळवल्याचा दावा सर्वच पक्षांनी केला आहे. मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्थापन समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडचे मराठा कुणबी नोंदीचे पुरावे सादर केले. यामध्ये अनेक पुरावे हे निजामकालीन होते. तसंच वंशावळी, शैक्षणिक पुरावे आणि महसुली पुरावे यांचाही यात समावेश होता. जिल्ह्यात कुणबी दस्तऐवजांच्या 589 नोंदी आढळून आल्या असून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातून एकत्रित करण्यात आलेले 16 अमृत कलश दिल्ली इथं पाठवण्यात आले. मेरी माटी मेरा देश या मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीनं 75 ठिकाणी अमृत वाटिका तयार करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही उमटले. जिल्हाभरात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणही करण्यात आलं. नांदेड इथल्या श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर 3 दिवस संघांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं घेतलेल्या या स्पर्धेसाठी राज्यभरातले अंध क्रिकेटपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू जयदीप सिंग यांच्यासह इतर आशियाई स्पर्धा खेळलेले खेळाडू सहभागी झाले होते. पोलीस स्मृतिदिनानिमित्त देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातल्या हुतात्मा अधिकारी कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथल्या कवायत मैदानात असलेल्या स्मृतिस्तंभावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. राज्यातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेनं प्रारंभ झाला. या उत्सवादरम्यान लाखो भाविकांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं. 19 ऑक्टोबर रोजी ललित पंचमीला श्री रेणुका मातेच्या जागरणास प्रारंभ झाला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देखील रेणुका मातेचा जागर करण्यात आला. माहूर इथं आयोजित करण्यात आलेल्या मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झालं. 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची तसंच आंतरराष्ट्रीय भरडधान्य या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात बालविकास प्रकल्प कार्यालय यांच्या भरडधान्य आणि पोषण आहार पाककृतींचं सादरीकरण करण्यात आलं. दसऱ्यानिमित्त नांदेड इथं शीख बांधवांचा हल्लाबोल उत्साहात साजरा झाला. सचखंड गुरुद्वारात अरदासनंतर नगर कीर्तनाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतिकात्मक हल्लाबोल सुरू झाला. यात हजारो शीख बांधव सहभागी झाले होते. या कार्यक्रमातल्या शस्त्र चालवण्याच्या प्रात्यक्षिकांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. दिवाळी जिल्ह्यात उत्साहात साजरी होत आहे. जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुद्वारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमानं गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बंदा घाट इथं दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आले. राज्यभरातल्या नामवंत कलावंतांनी या मंचावर आपली कला सादर केली.
नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.